रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप म्हणजे खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं पूर्ण रुटीन जे आहे दिवसभराचं ते शेअर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सकाळपासून जे सगळी कामं असतात, देवाची पूजा असू दे, स्वयंपाकघरातील स्वयंपाक असू दे किंवा इतर बाकीचे कामं असू देत, ते सगळे कामं, शिवाय संध्याकाळची जी काही एक्स्ट्राची कामं असतात ती. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजची सकाळची सुरुवात ही नेहमीप्रमाणेच देवपूजेने झालेली होती. आणि देवाची पूजा जेवढी लवकर होईल तेवढं मनाला बरं वाटतं. आणि थोडा जरी उशीर झाला ना पूजा करायला तर खूप असं वेगळंच वाटतं. त्याच्यामुळं ना सकाळी उठल्या उठल्या अगोदर आंघोळ करून देवाची पूजा करायचंच काम करते. आणि छान अशी ही रांगोळी काढलेली होती. साधी सिंपलच रांगोळी असती, पण त्या रांगोळीमुळं जे पूर्ण घरामध्ये आपल्या मनामध्ये जे पावित्र्य निर्माण होतं ना, ते खरंच खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मी इथे नाचणीचे बिस्किट केलेले होते, होममेड बिस्किट. तर त्याचंही थोडंसं तुम्हाला झलक दाखवलेली आहे. तुम्हाला जर त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा, मी लवकरच तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेल. सकाळी सगळी कामं ठरवल्याप्रमाणे झाली ना, मनाला एक शांतता खरंच लाभते. आणि गृहिणींचं असंच असतं, घरामध्ये जे छोटे छोटे कामं असतात किंवा घरातली जी कामं असतात त्या कामांमध्येच जो आनंद असतो तो दडलेला असतो. किंवा ते कामं जर टायमिंगला बरोबर पूर्ण झाले ना तर आपल्याला एक समाधान नक्कीच भेटतं. सध्या बाहेरचं वातावरण हे असं काही आहे, मस्त असे ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामध्ये ही हवा सुटते. आणि या हवेमध्येच ना घरामध्ये ही जी वाईन चिम जी असते ती वाजली ना, खूप म्हणजे खूप छान वाटतं मनाला. आणि त्याच्यासोबतच घरातले आपले रोजचे जे कामं असतात ते करायला ना एक मजाच येते वेगळी. देवाची पूजा झाली की लगेचच जे काय आहेत ते बाकीचे कामं करायला लगेचच मी रेडी झाले. जसं की कपडे वाळत टाकणं असू देत. आता नाही म्हणलं तरी ह्याच्यामध्ये थोडा तरी आपला सकाळचा टाईम जातोच. आता मशीन असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण हाताने कधी कपडे धुवायचे असतील ना तर जरा एक्स्ट्राचाच टाईम जातो. आणि प्रत्येक वेळेसच मी मशीन यूज करते असं नाही. जास्त जर खराब कपडे असतील तरच मी मशीनला लावते, नाहीतर सहसा शक्यतो मी हातानेच धुवायचा प्रेफर करते. तेवढाच व्यायाम पण होतो आणि नाही का, आपण थोडीशी काहीतरी बचतही करायला पाहिजे, त्या हेतूने पण तुम्ही म्हणू शकता असं काहीतरी मी करत असते. स्वयंपाकामध्येही आज काय काय बनवायचं हे नेहमीप्रमाणे अगोदरच ठरवलेलं होतं. जसं की मला आज भाजीमध्ये राजमा बनवायचा होता. आणि राजमा जो आहे तो मी रात्रभर भिजत ठेवलेला, त्याच्यामुळं सकाळी कुकरला 5-6 जरी शिट्ट्या केल्या ना व्यवस्थित मऊसूद असा शिजून जातो तो. आणि त्या राजम्याचीच थोडीशी ग्रेव्हीमध्ये भाजी करणार होते. आणि त्या भाजीसाठीच टमॅटो असू दे, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं जे काय आहे ना ते मी मस्त असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं. कधी कधी ही पद्धत सोपी वाटते, तर चवीलाही वेगळी छान काहीतरी आपण भाजी केली असंही आपल्याला जाणवतं. कारण का ही ग्राइंड केलेलं जे मिक्सचर असतं ना सगळं ते व्यवस्थित एकजीव झाल्यामुळं ना भाजीला एक संतपणा येतो आणि ग्रेव्ही ना खरंच मस्त अशी घट्टसर होते. आणि इथे बघा, हा राजमा जो आहे तो मी छान कुकरला लावून घेतलेला होता. आता हा राजमा जो आहे ना तो आता शिजलेला होता, त्याच्यामुळे काय आहे ते मला फोडणी आणि जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं सगळं वाटण होतं ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं होतं. आणि ते छान परतून झाल्यावर ना मस्त असं तेल सुटतं. आणि ते तेल सुटल्यावरतीच मग काय आहे तुम्ही त्याच्यामध्ये मसाले आणि बाकी राजमा वगैरे सगळं टाकून देणार आहे. एकदम टेस्टी, साधी, सिंपल, सोपी अशी भाजी ही आहे राजम्याची. आणि आपण ही डब्यालाही देऊ शकतो. तर मी डब्याला जेव्हा देते ना तेव्हा थोडीशी ग्रेव्ही जी आहे ती पातळ नाही बनवत, थोडीशी घट्टसर ग्रेव्ही बनवून मगच डब्याला देते. आणि घरामध्ये जर भातासोबत वगैरे जर खायचं असेल तर थोडीशी ग्रेव्ही मी बनवते त्याला. आणि खूप छान लागते चवीला. आणि मेन म्हणजे ही पौष्टिकही असते. तर सारखं बाहेरच्या पालेभाज्या असू द्या, फळभाज्या असू द्या खाऊन कंटाळा आला असेल तर कधी असंही कडधान्य वगैरे ट्राय केलं ना, नवीन चवही आपल्याला वाटते. आणि वेगळं काहीतरी, आणि त्यासोबतच पौष्टिकही असल्यामुळं ना खरंच आपल्या शरीरासाठी हे खूप फायदेशीर आहे.
काय आहे तो नंतर मी आमरस करून घेतला. 3 ते 4च आंब्यांचा रस केलेला होता, पण एवढा मस्त झालेला होता ना रस. पण मी रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर केली नाही, कारण का मला पटापटा सगळी कामं आवरायची होते. आणि कणिक अगोदरच मळून घेतल्यामुळं ना छान ती मुरली होती भाजी होईस्तोपर्यंत. आणि नंतर लगेचच काय आहेत त्या मी पोळ्या करून घेतल्या. आणि बघा ना, प्रत्येक वेळेसच व्यवस्थित कणिक जर मुरल्या गेली तर पोळ्याही एकदम मऊ लुसलुशीत आणि मेन म्हणजे अशा व्यवस्थित फुगतातही. त्याच्यामुळं ना त्या खायलाही खूप छान लागतात आपल्याला आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहतात ह्या पोळ्या. भाजी करायला 20-25 मिनटं, पोळ्या करायला अर्धा पाऊण तास आणि काय आहेत ते वरचे एक्स्ट्राचे कामं करायला 1 तास, असं सगळं मिळून ना सकाळचं रुटीन जे आहे त्याच्यामध्ये आरामात 2 तास निघून जातात. आणि बरोबर टायमिंगला जर उठलं तर ठीक आहे, नाहीतर थोडा जरी उशीर झाला ना मग कुठलं काम करू काय करू काहीच कळत नाही. आणि आज ना मला हे मिक्सरही थोडंसं पुसून घ्यायचं होतं. व्यवस्थित असं पुसून झाल्यानंतर जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या ना, पुढच्या वेळेस आपल्याला काम करताना लगेचच त्या वस्तू यूज करता येतात. नाहीतर ते पुसापुशी करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्स्ट्राचा टाईम जातो. आणि ह्याला एक्स्ट्राचा टाईम मी देत नाही, कारण का स्वयंपाकघरातील जे एक्स्ट्राचे रोजची कामं असतात ना, ते कामं करतानाच मी हेही कामं साईड बाय साईड करत असते. त्याच्यामुळं वेगळं मला ह्याच्यासाठी टाईम द्यावा लागत नाही. आणि हे तुम्ही माझ्या भरपूर व्लॉगमध्ये पाहिलं असेल, मी हे हाताने बनवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा. स्वयंपाक झाल्यानंतर सगळी काय आहेत ते कामं करून घेतली, भांडी वगैरे कट्टा वगैरे छान पुसून वगैरे घेतला. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना थोडंसं माझं एक्स्ट्राचं काम होतं, तर त्याच्यामुळं ना पटापटा घरातली कामं करून झाली की थोडा वेळ जे आहे ते मी माझं एडिटिंग होतं व्हिडिओसाठीचं ते करत बसलेले होते. आणि मस्त काय आहे ते दुपारच्या टायमिंगला थोडं एडिटिंग झाल्यानंतर चहा करून घेतला. आणि चहा थोडा आमचा ह्या वेळेस लवकरच झाला, का तर आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे थोडा लवकरच मी चहा बनवलेला होता. आणि मस्त चहा पिऊन झाल्यानंतर काय आहेत ते आम्ही बाहेर गेलो. सकाळ म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका, स्त्रीचं काम घरातलं हे सतत चालूच असतो. तिचा हात हा काही थांबतच नाही. एक झालं की एक काम, एक झालं की एक काम, हे असं चालूच असतं. आणि ती स्त्री जी असते ना ती घरातल्या सगळ्या गोष्टींची, सगळ्या माणसांची व्यवस्थित काळजी घेते, घराला घरपण देते. आणि आपली आवड सोडून, स्वतःची आवड सोडून जी आहे ती दुसऱ्यांची आवड निवड सगळं लक्षात ठेवून सगळं व्यवस्थित राहते ना, खरंच म्हणजे तिला सेल्यूट आहे. आज बाहेरून हे सगळे कामं जर करून घ्यायचे म्हणले, घरातील सगळे कामं जर करून घ्यायचे म्हणले तर 10,000सुद्धा पुरणार नाही. आणि पैशाला काय घेऊन बसता हो. आजकाल माणुसकीने किंवा प्रेमाने कामं करणारी किंवा प्रेमाने सगळं सांभाळून घेणाऱ्या व्यक्ती आपल्याला भेटतात का? खरं सांगा बरं. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते, स्त्री आहे तर पूर्ण घर आहे, स्त्री नाही तर काही नाही. त्याच्यामुळे पूर्ण जे घरातलं कामं जे असतात ना, स्त्रीसोबत तुम्हीही थोडेसे हातभार लावून करत जावा. तुम्हाला अजून एक सांगू का? स्त्री जे करते ना त्याबद्दल तिला पगार नको असतो, ना कोणती मोठी पदवी हवी असते. तिला फक्त हवं असतं ना आपल्या माणसांचे 2 शब्दाचं कौतुक किंवा प्रेम. ह्या व्यतिरिक्त तिला दुसरं काही नको असतं. आणि त्या प्रेमाच्या, त्या कौतुकाच्या, त्या मायेच्या जोरावरती ना ती दिवसभरामध्ये सर्वांचे कामं व्यवस्थित कसे पार पाडायचं तेच पाहत असते. आज काय माहिती थोडंसं स्त्रियांबद्दल मला बोलू वाटलं, म्हणून तुमच्यासोबत ही छोटीशी गोष्ट मी शेअर केलेली आहे. आणि संध्याकाळी आल्यावरती मला थोडीशी भाजी कमी पडली म्हणून मी ढबू मिरचीची छान भाजी करून घेतली. ह्याचा शॉर्ट मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूयात मग नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.